या संदर्भात शरदचंद्र पवार यांनी ट्विट करत आपलं मत नोंदवलेलं आहे, बघूयात। तर शरद पवार म्हणतात की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची साक्ष देणारे राज्यातील 11 आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी ही प्रत्येक शिवप्रेमींच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे। तर त्यासोबतच शरद पवार असंही म्हणतायत, पण या गौरवाच्या पार्श्वभूमीवर एक जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांच्या खांद्यावर येते आहे, ती म्हणजे या गडकिल्ल्यांचं जतन करणं, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल करणं। इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर केवळ स्मरणात नव्हे तर कृतीतूनही तो उतरवायलाच हवा, कारण संवर्धनाशिवाय वारसा केवळ आठवण बनून राहतो। या ऐतिहासिक यशाबद्दल भारत सरकार, पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांचे मनःपूर्वक आभार।